पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात, गोंधळ घालतात, हल्ला करण्याच्या हेतूने येतात, ठार मारण्याच्या हेतूने येतात. मरत काही मी नाही किंवा माझा विचार नाही. एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराष्ट्रात. या गर्दीवरून मला ही 100% खात्री आहे. पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं. त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप. मला माहित नव्हतं. मला पंडित नेहरू माहिती आहेत, मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत. मी तुम्हाला सांगतो, या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे. आज सकाळपासून मी कहाण्या ज्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निमसे सर आणि माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या मनाला खूप वेदना देणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2015 साली याच दिवशी आमचे पानसरे सर म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला होता. कॉम्रेड पानसरेंची आज पुण्यतिथी म्हणा, त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे आणि हे लक्षात ठेवण्याचा दिवस आहे की विचारांचा मुकाबला हा विचारांनीच होऊ शकतो, तो कुणाचाही खून करून करता येणार नाही. दाभोळकर गेले, पानसरे गेले, कलबुर्गी गेले, गौरी लंकेश गेल्या, पण सर्वांचे विचार अजून मनामनात टिकलेले आहेत. काल शिवजयंती झाली. गोविंद पानसरेंचे जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता याच्या लाखो प्रती अजून विकल्या जात आहेत. म्हणून जर कुणाला वाटत असेल माणूस संपवला म्हणजे विचार संपतील तर असं होणार नाही. त्यांनी रामाचा उल्लेख केला. जे रामाचे भक्त आहेत त्यांना ती भक्ती करण्याचा अधिकार, प्रार्थनेचा अधिकार या देशाच्या घटनेने दिलेला आहे, जी घटना आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आहे. पण रामाची भक्ती करणाऱ्यांना मी सांगतो की एकाच वेळेला रामाची आणि नथुरामची भक्ती करता येणार नाही. लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे आणि तो जपण्यासाठी मला न पटणारा विचार असेल तरी माझे प्राण पणाला लावीन हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. तेव्हा आज या सभागृहामध्ये कुणाला जर मनात असा विचार असेल की वागळेचं तोंड बंद करावं तर तो काढून टाकावा. मी कळकळीची विनंती करून त्याचा काय उपयोग होणार नाही. आजपर्यंत 5, 6, 7 हल्ले झाले. पुण्याचा हल्ला 7वा हल्ला होता. तरी अजून शक्ती येते. ही शक्ती शिवाजी महाराजांची आहे, ही शक्ती शाहू महाराजांची आहे, ही शक्ती महात्मा फुलेंची आहे, ही शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि संतांच्या परंपरेची आहे की खरं हे बोललंच पाहिजे. कितीही प्रतिकूल काळ आला तरी सत्य हे सांगावंच लागेल. राजा तुझ्या अंगावर कपडे नाहीत असं एका लहान मुलाने सांगितलं होतं. त्या लहान मुलाचा साधा छोटा रोल माझा आहे, लक्षात घ्या. मी या राजाला सांगतोय वरच्या दिल्लीतल्या आणि इथल्या की तुझ्या अंगावर कपडे नाहीत, तुला लाज शरम राहिलेली नाही, तुला जनतेची चिंता नाही, तू खोटं बोलतोस, तू गुन्हेगारांना संरक्षण देतो. यात काय चुकीचं बोलतोय मी? मला सांगा ना, यात मारण्यासारखं काय आहे? पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात, गोंधळ घालतात, हल्ला करण्याच्या हेतूने येतात, ठार मारण्याच्या हेतूने येतात. मरत काही मी नाही किंवा माझा विचार नाही. एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराष्ट्रात. या गर्दीवरून मला ही 100% खात्री आहे. मी आज या अहमदनगरच्या भूमीमध्ये आहे. सकाळी इतिहास चाळत होतो. इथल्याच तुरुंगामध्ये पंडित नेहरू होते, इथल्याच तुरुंगामध्ये मौलाना आझाद होते, इथल्याच तुरुंगामध्ये आचार्य नरेंद्र देव हे 3 वर्ष होते. हे लक्षात घ्या. किती मोठी माणसं या नगरमध्ये तुरुंगात होती आणि ज्यांच्यामुळे म्हणजे जेव्हा 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा आचार्य नरेंद्र देव तुरुंगात होते आणि या नगरच्या तुरुंगामध्ये त्यांनी आपलं झेंडावंदन केलेलं आहे. किती मोठा इतिहास आहे या शहराला.
किती मोठा इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी जगातला श्रेष्ठ एक ग्रंथ डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलेला आहे. याच तुरुंगामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित नेहरूंनी लिहिलं, ज्याचा अनुवाद मराठीमध्ये नाग गोऱ्यांनी केलेला आहे आणि जो अजूनही उपलब्ध आहे. ज्या तरुण मुलांनी, ज्यांना फक्त व्हॉट्सअप वाचता येतं, त्यांनी जरा पुस्तकही वाचावीत आणि तो अनुवाद कृपया वाचावा. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तुम्ही पडलात ना की तुमच्या मनात विषच निर्माण होणार आहे. लक्षात घ्या, ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, ही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तयार केलेली आहे, ज्यांच्या प्रमाणपत्राबद्दल संदेह आहे. लक्षात घ्या. तेव्हा कृपया आयुष्य बरं व्हायचं असेल, माझं नाही, माझं आता झालं, जवळजवळ पार लागलंय, शेवटची इनिंग चालू आहे. त्यामुळे पुण्याच्या हल्ल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की मला जे आयुष्य मिळालं पुण्याच्या हल्ल्यानंतर, जीवघेण्या हल्ल्यानंतर, त्याच्यातून मी वाचलो, हे सगळं बोनस आयुष्य आहे. यापुढे जे काही बोलायचं ते या देशासाठी, बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी बोलायचं, बाकी काहीच करायचं नाही. हे पोलीस इथे उभे आहेत, माझं तुमचं शत्रुत्व नाही. मला तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे, कारण पोलिसात माझीच माणसं आहेत, बहुजन समाजाची माणसं आहेत. पण आज इथे आल्यावर 2 पत्र त्यांनी मला दिली. एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं, दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं, त्यांना म्हटलं हे मी वाचून दाखवतो. कारण नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते, आचार्य नरेंद्र माहिती होतं, इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता, कोणी कोणी बलिदान केलं, काय काय केलं. रावसाहेब पटवर्धन पण नगरचेच, हेही माहिती होतं मला. अच्युतराव पटवर्धन नगरचे, हेही माहिती होतं मला. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहित होतं. पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं. त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप. मला माहित नव्हतं. मला पंडित नेहरू माहिती आहेत, मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत. पोलिसांनी असं लिहिलंय, मी पूर्ण पत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे, ती अत्यंत कंटाळवाणी असते, ते सोडून द्या. काहीतरी हे आमदार संग्राम भैया जगताप, बघा पोलिसांची काय भाषा आहे बघा. आमदाराला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत याच्यामध्ये, ते त्यांना संग्राम भैया म्हणतायत. हे पोलिसांचे भैया आहे, ते लक्षात ठेवा. ते असं म्हणतात की या समयामध्ये आपण तक्रारदार, माननीय आमदार, माननीय पण म्हणतायत, श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये. यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये संग्राम भैया जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले, यांच्याविषयी बोलू नये असं सांगतायत. माझा काय विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा. मी तुम्हाला खरंच सांगतो, छोटा माणूस आहे, छोटाच माणूस आहे. गाव गुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारसं बोलत नाही. मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडांविषयी बोलतो सर्वसाधारणपणे, लक्षात घ्या. पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे, बरोबर आहे ना. यांच्याविषयी बोलू नका, बदनामी करत. अरे ज्या माणसांची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र्य असायला पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे. आज सकाळपासून मी कहाण्या ज्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय. किती खून झाले, कोण वकील दाम्पत्याला पळवलं, अपहरण केलं, त्यांचा खून केला, त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी. म्हणजे खुनी पकडायचं राहिलं बाजूला, लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन करणाऱ्या. आणि मी याविरुद्ध बोलू नये. पोलीस सांगतायत मला हे तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय. तोफखाना त्यांचं नाव आहे. तुमचा तोफखाना असेल तर माझा सुद्धा तोफखाना आहे, लक्षात ठेवा. आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने.